शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटेंवर हल्ला। करमाळा तालुक्यातील हिवरवाडीत सकाळी हल्ला झाल्याची माहिती। चिवटेंना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती। अधिक तपास सुरू। नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा। महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा। अमरावतीतील उड्डाणपुलावर लागले आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर। सार्वजनिक ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर लावल्यामुळे खासदार अनिल बोंडे आक्रमक। आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर लावून दंगे करण्याचं कटकारस्थान। अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप। धाराशिवमध्ये 67 लाखांच्या निधीसाठी 24 कोटी रुपयांची कॅथ लॅब सुरू होण्यास विलंब। जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी। आमदार कैलास पाटील यांची मागणी। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॅथ लॅबचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात। राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तात्काळ कर्जमाफी केली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची सरकारवर टीका। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावं। मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। कोल्हापूर जिल्ह्यातील 10,000 शेतकरी योजनेसाठी पात्र। गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करून तिप्पट मदत द्यावी। डॉक्टर संजय लाखे पाटील यांची औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे सगळे निकष लावून तिप्पट मदत करावी। संजय लाखे पाटलांची मागणी। 8 डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार। यंदाचं अधिवेशन 10 दिवस चालणार। हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम संसदीय कार्य विभागाने जाहीर केला। राहुल गांधींकडून अमेरिकेत भारतीय कंपन्यांचा गौरव। चारचाकी निर्मितीच्या क्षेत्रातील बजाज, हिरो आणि टीव्हीएस सारख्या कंपन्यांचा गौरव।